जीवनम तू त्याग प्रधानम साधु जीवनम तू पुण्य प्रधानम देव जीवनम तू पण कर्म प्रधानम नृ जीवनम तू. शास्त्रकार काय म्हणतात, या जगातलं भोगानं बांधलेलं जीवन पशुपशवादिकांचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती, मला वेळ घ्यायचा नाही. या जगातलं दुसरं जीवन आहे त्यागाने बांधलेलं, ते म्हणजे या जगातल्या साधू लोकांचं आहे, महात्म्यांचं आहे, संतांचं आहे. तिसरा वर्ग आहे या जगातलं पुण्यप्रधान जीवन जगणारा एक वर्ग आहे. आपल्या यज्ञ यागाधिक सकाम कर्माच्या माध्यमातून जीवनामध्ये पाहिजे तेवढं पुण्य मिळवतो आणि त्या पुण्याच्या बळावरती स्वर्गाला जातो आणि स्वर्गामध्ये जाऊन पुण्यच भोगतो. तो एक वर्ग आहे. आणि या जगातला एक वर्ग असा आहे, तो म्हणजे तुमच्या आमच्या माणसाचा, की तो कर्माने बांधलेला जी वर्ग आहे. विठला विठला म्हणजे इच्छा असून अथवा नसो तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हाला मला करावं लागणार आहे. मग माऊली तुम्हाला मला करायचं आहे, पण नेमकं कशा पद्धतीने करायचं हे मात्र माहिती नाही, हे ज्ञान नाही आपल्याला. मग ते ज्ञान एक तर तुम्हाला मला धर्मशास्त्राने शिकून दिलं, नाहीतर दुसरं आमच्या साधू महात्म्यांनी शिकून दिलं. आणि म्हणून शास्त्राने आणि संतांनी जे करण्याकरता तुम्हाला मला सांगितलंय ते नक्कीच करावं बरं का. आणि जे करण्याकरता सांगितलं नाही त्याचा त्याग जीवनामध्ये केला पाहिजे. मी बोलत नाही, स्वतः माऊली ज्ञानोबा सांगतात, त्याचे ते त्याच्या वया लागी. जीवनामध्ये जी योग्य वस्तू असते, जी चांगली वस्तू असते तिचं ग्रहण व्हावं, आणि जी वाईट आहे, जिचा काही संबंध नाही जीवनाशी, तिचा त्याग व्हावं. शास्त्र असं सांगतंय, जे चांगलं आहे ते केलंच पाहिजे, जे वाईट आहे त्याचा त्याग केला पाहिजे. करणे ते हे जी करा, जीव वळवून टाकावं काय अंतकरणापासून गात आहेत बरं का, जबरदस्त. तुकोबाराय सांगतात करावं लागणार आहे. ऐका ना माऊली, पण ते शास्त्राने शिकवलंय, संतांनी सांगितलंय ते आपल्याला करायचंय. तुकोबाराय सांगतात करणे ते हेच करा, तेच करा जे शास्त्राने संतांनी शिकवलं तेच आपल्याला करायचंय. मग योग्य असेल ते केलं पाहिजे आणि अयोग्य असेल त्याचा त्याग केला पाहिजे. वाचा बोलो वेगळी ते वाचा बोलो वेगळी ते करुणी केले वाचा बोलो करुणा
गुरु आम्ही वाचा बोलो वेद नीती करू संती केली ते. ऐका ना माय बाप, जे केलं सांगितलंय ते करायचं आणि जे करण्याकरता त्याग करण्याकरता सांगितलंय ते त्याचं त्याग करायचं आहे. मग काय नेमकं त्यागावं आणि काय जीवनामध्ये ग्रहण करावं सांगा ना माऊली. काय केलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये? जे चांगलं आहे ते करण्याकरता सांगितलं, पण नेमकं काय आम्हाला चांगलं वाईट खरं खोटं हेच आम्हाला मुळात माहिती नाही. मग कसं करायचं आम्हाला ते सांगा. ऐका ना माय बाप, चांगलं आणि खरं आणि खोटं, योग्य अयोग्य हे तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही. त्याला ठरवणारे एक तर शास्त्र आणि दुसरं संत महात्मे. आपण सगळे बहुश्रुत मंडळ्या, जाणकार मंडळ्या. गीतेमध्ये सुद्धा भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगत असताना हाच मुद्दा पटवून दिलेला आहे. ज्या वेळेला परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाच्या समोर गीतेचं तत्वज्ञान सांगण्याकरता तयार झाले कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणामध्ये, आणि अर्जुनाला ज्ञान सांगणार आहे, पण एक विनंती केली, अर्जुना आतापर्यंत हे गीतेचं दुर्लभ असलेलं ज्ञान मी कोणापुढे मांडलं नाही, पण भाग्य आहे तुझं की आज तुला मी ते सांगणार आहे. पण माझी एक विनंती आहे तुला, माझ्या मुखातून हे गीतेचं ज्ञान ऐकत असताना काही गोष्टीचा त्याग तुला करावा लागेल. अर्जुनाने विनंती केली, काय करावं लागेल देवा? पहिली गोष्ट आहे, अर्जुना तू सामान्य जीव आहे आणि मी देव आहे, हा मनातला भाव काढून टाक. दुसरी गोष्ट आहे, मी तुझा गुरु आहे, तू माझा शिष्य आहेस, हा सुद्धा अंतकरणातला भेद तुला बाजूला टाकावा लागेल. तिसरी गोष्ट आहे, अर्जुना तुझा आणि माझं नातं जवळचं आहे, मी तुझ्या सख्या मामाचा मुलगा आहे, तू माझ्या सख्या आत्याचा मुलगा आहे. नातं बाजूला ठेवून तुला हे ज्ञान ऐकावं लागेल. याच्यापेक्षा अर्जुना बाकीच्या या सगळ्या गोष्टी तुला बाजूला ठेवून ऐकाव्या लागतील, परंतु मी जे सांगणार आहे ना त्याच्या पाठीमाग संत आणि शास्त्र पुरावा आहे, म्हणून तू हे गीतेचं ज्ञान ऐकण्याचा प्रयत्न कर. बाकीच्या गोष्टी तू बाजूला ठेव, पण मी जे हे तुला ज्ञान सांगणार आहे याच्या पाठीमाग मी सांगतो म्हणून ऐकू नको, पण पुरावा कोण आहे? शास्त्र आहे आणि संत आहेत म्हणून ऐकण्याचा प्रयत्न कर. मी बोलत नाही, स्वतः परमात्मा सांगतात. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्रं विधानोक्तं कर्म कर्तुर्मिहारसि. कार्य हा अकार्य तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते. प्रमाण कोण आहे? संत आणि शास्त्र प्रमाण आहेत, आणि म्हणून तुला संतांनी शास्त्राने सांगितले म्हणून माझ्या मुखातलं ज्ञान गीतेचं ऐकण्याचा प्रयत्न कर. अर्थात तुम्हाला आम्हाला शास्त्राने संतांनी शिकवलं त्या पद्धतीने करणं अत्यंत गरजेचं आहे. बोला विठला विठला वेगळा मुद्दा सांगू का? इथं फारच मोठी जाणकार मंडळी, फार मोठ्यांच्या मुखातली ऐकलेली तुम्ही मंडळी. याच्यापेक्षा थोडा एक मुद्दा भाऊ वेगळा बांधून जाईल. शास्त्राने संतांनी शिकवल्याप्रमाणे आपण कर्म केलं, जीवनामध्ये जगलो, तर त्या केलेल्या कर्माचं पावती फळ मिळेल आणि ते कर्म सुद्धा गणल्या जाईल. पण यदा कदाचित शास्त्राला बाजूला करून संतांना बाजूला ठेवून आपण जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला, शास्त्र म्हणतं यदा कदाचित ते तुमचं कर्म ठरेल, पण त्याचं फळ भेटणार नाही, ते निष्फळ ठरेल, त्याचं काही पुण्य जीवनात भेटणार नाही. म्हणजे संतांना शास्त्राला बाजूला ठेवून केलेलं कर्म निष्फळ ठरणार आहे, त्याचा काही जीवनात उपयोग होणार नाही. तुकोबारायने याच्याकरता फार गोड उदाहरण दिलं. शास्त्राला आणि संतांना बाजूला ठेवून केलेला उपाय पूर्ण निरर्थक आहे. उदाहरण दिले तुकोबारायने. एक माणूस आंघोळ करण्याकरता बसला बाबा, स्नान करण्याकरता. स्नान करण्याकरता बसल्याच्या नंतर स्नान करू लागला, पण ज्या पाण्याने तो आंघोळ करणार आहे, स्नान करणार आहे, माहितीये का त्याने काय केलं? त्या पाण्यामध्ये मलमूत्र एकत्रित केलं, घाण त्या पाण्यामध्ये एकत्रित केलं, आणि ते मलमूत्र एकत्रित केलेलं पाणी अंगावरती घेऊ लागला, म्हणू लागला पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवा त्राहि माम कुर्वन्तु गंगे सर्व पाप हराभवः. पाण्याने, त्या घाण पाण्याने आंघोळ करू लागला, म्हणू लागला मी आता पवित्र होणार आहे, मी आता शुचिर्भूत होणार आहे. तुकोबारा म्हणले, अरे भल्या माणसा, एक नाही अशी किती दिवस जरी तू आंघोळ केलीस तर पवित्र होण्याकरता हा उपाय मुळीच चुकीचा आहे. तो होय पवित्र कासयाने. वा वा. तो होय पवित्र कासयाने. तो होय पवित्र कासयाने. तो होय पवित्र कासयाने. जय हो
अडचण नाही. आता हा कारभार म्हणजे आपला घराचाच आहे. आता आपण सगळेच एका तालुक्यातले आणि हातलवाडी गाव म्हणजे आता शिवाचंच गाव आहे आपलं, बरोबर आहे की नाही? ऐका बरं का, सगळे आता ही जीवा भावाची माणसं आहेत आमची, सगळी माणसं नेहमी रोज सुखदुःखामध्ये आम्ही रोज बरोबरच असतो. तुकोबाला सांगतात पवित्र होण्याकरता हा उपाय किती दिवस केला तरी पवित्र होईल का हो माणूस? ओ बोला पटकन, होईल का पवित्र? कधीच होऊ शकत नाही. उदकी काल विसेन मलमूत्र तो होय पवित्र कासयाने. अरे तो पवित्र होऊच शकत नाही म्हटले. पवित्र होण्याकरता हा उपाय जसा चुकीचा आहे ना, तसं तुकोबर आहे म्हटले बाबा, संतांना सोडून आणि शास्त्राला सोडून तुम्ही कर्म केलं तर त्या कर्माचा सुद्धा जीवनामध्ये काहीच उपाय होणार नाही, उपयोग होणार नाही. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबराची भाषा या श्लोकावरती तुम्ही वाचा. ज्ञानेश्वरीचं पारायण आपली तर 12 महिने चालू आहे. काय गोड शब्द आहेत ज्ञानोबरायचे. ज्ञानोबराय म्हणतात शास्त्राला बाजूला करून केलेलं कर्म होईल पण त्याचा उपयोग होणार नाही. माऊलीने उदाहरण दिलंय, आमच्या या महिला मंडळीचं दिलंय. माऊली म्हटले आमच्या एका भगिनीने काय केलं, चुलीवरती दुधाचं पातेलं ठेवलंय, तूप तापवण्याकरता, दूध तापवण्याकरता. आणि ते दूध तापवण्याकरता पातेलं ठेवले, त्याच्यात दूध ओतलं आणि खालून चुलीला जाळ लावला. जाळ लावला पण घरातलं काहीतरी काम बाजूला शिल्लक राहिलं होतं म्हणून गाई गडबडीने तसं त्या चुलीला पातेलीला जाळ लावला आणि ती माऊली घरामध्ये निघून गेली काम करण्याकरता. पण घडलं असं, जाळ असा लागला हो की त्या भांड्यातलं जे दूध होतं ना, भांड्यातलं दूध ते सगळंच सगळं दूध उतू गेलंच म्हणतात का इकडं अजी? हा, उतू गेलं. बरोबर आहे, आपली इकडे भाषा ज्ञानोबाराने वापरली, आपली भाषा ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबारा म्हटले दूध उतू गेलं, सगळंच सगळं दूध उतू गेलं चुलीमध्ये. आता माझा प्रश्न या सगळ्या माऊल्यांना, महिला मंडळी, तुम्ही मला उत्तर द्या, अपेक्षा आहे तुमच्या उत्तराची. मला सांगा, भांड्यातलं जे उतू गेलेलं दूध आहे, त्या उतू गेलेल्या दुधाचा काही फायदा झाला का? बोला ताई, आजी. नाही झाला. बरोबर उत्तर दिलंय तुम्ही. भांड्यामधल्या उतू गेलेल्या दुधाचा काही उपयोग झाला नाही, काहीच उपयोग झाला नाही. कारण उतू गेलेलं दूध त्याचा काहीच फायदा होत नाही. पण तेच दूध जर भांड्यात टाकायच्या अगोदर आमच्या एखाद्या अशा वारकऱ्याच्या घरी नेऊन दिलं असतं का बिघडलं असतं? होय, एखाद्या घरी नेऊन दिलं असतं तर त्याचा कमीत कमी फायदा तरी झाला असता. बुवा, आपल्या गावात चांगला सप्ताह सुरू झाला, लय मोठे मोठे गायक वादक महाराज मंडळी वारकरी मंडळी येत आहेत. तुमच्याकडे काय म्हैस नाही, दुधाला गाय नाही का तुमच्याकडे? होय, नाही म्हणले. म्हणून म्हणले काय करा, रोज 7 दिवस आमच्याकडून काय लागेल तेवढं दूध घेऊन जाता, पण वारकऱ्याला चहा दूध कॉफी पाजा. ऐका ना माऊली, भांड्यात टाकायच्या अगोदर जर एखाद्याच्या घरी नेऊन दिलं असतं गरजूवंत लोकांच्या, तर त्याचा उपयोग झाला असता. पण उतू गेलेल्या दुधाचा काही फायदा झाला नाही. तसंच आहे ना माऊली आपल्या जीवनात. शास्त्राला बाजूला सोडून आणि संतांना बाजूला करून केलेल्या कर्माचा सुद्धा काहीच उपयोग होत नाही, निवळ उतू गेलेल्या दुधासारखंच. बोला विठाला विठाला. पुढचा दृष्टांत तर एवढा जबरदस्त आहे बाबा. माऊली म्हटले अरे शास्त्राला सोडून नाही, संतांना सोडून केलेल्या कर्माचा काहीच उपयोग होत नाही. माऊली म्हटली एक माणूस पंढरपूरला गेला यात्रेला. आपण सुद्धा जातोच यात्रेला, आषाढी म्हणा, कार्तिकी म्हणा. विशाल महाराज मला सांगतो पहिल्यांदा गेला यात्रेला. याच्या अगोदर पंढरपूर जीवनात कधी पाहिलं नाही, पहिल्यांदा गेला. आता नेहमी जाणाऱ्या वारकऱ्याला माहिती असतं पंढरपुरात कोणत्या मठात उतरायचं, पळशी कुठे ठेवायची, कोणत्या टायमाला दर्शनाला जायचं, सावळीकर कोणत्या टायमाला चंद्रभागेला आंघोळ करायचे, कपडे घेऊन जायचे का नाही जायचे. आता नेहमी जाणाऱ्या वारकऱ्याला माहिती असते, पण हा गडी पहिल्यांदाच गेला बा. त्याला काहीच माहित नव्हतं पंढरपुरात कसं राहायचं, कुठं जायचं, काय करायचं. आणि तो घुसला पंढरपुरामध्ये. आता पंढरपुरातली गर्दी काय साधी काय, 15-16 लाख भाविक येतात आषाढी एकादशीला अंगरबाबा. एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये तो घुसला. बरं त्या गर्दीमध्ये सगळा येणारा वर्ग काय कथा कीर्तन पूजन वारी करायला थोडाच येते. कोण कोणत्या उद्देशाने येतं काय सांगताच येत नाही. आमचे गुरुजी विनोदाने सांगायचे, माणसाचं एक हेवा वाटतोय म्हटलं मला. माणसं 1 महिनाभर संसाराचा त्याग करून पंढरपूरला जाते आणि पंढरपुराहून येताना मात्र पुन्हा घरी संसारच घेऊन येते. म्हणजे माणसं येतात घोंगड्या घेऊन आणि बाया येतात बांगड्या घेऊन, दुसरं काय पंढरपुरातून. आपण जातो त्याग करून पंढरपूरला,
पण येताना मात्र संसारच घेऊन येतो. नाही या मनाशी तिळ बोध, नाही या मनाशी तिळ बोध, नाही या मनाशी तिळ बोध, नाही या मनाशी तिळ बोध. पंढरीचे भूषण सांगतो जनाची, पंढरीचे भूषण सांगतो जनाची, पंढरीचे भूषण सांगतो जनाची, पंढरीचे भूषण सांगतो जनाची. नाही या मनाशी तिळ बोध, नाही या मनाशी तिळ बोध. हरी नाही या मनाशी तिळ बोध, नाही या मनाशी तिळ बोध. अरे पंढरपूरला गेल्याचं भूषण सांगायला, पण मनामध्ये मात्र तिळभर सुद्धा प्रेम नाही, भावना नाही. काय उपयोग आहे म्हटले पंढरपूरला जाऊन? गेला पण आता जाणारे माणसं सगळे काय चांगल्या चेतूने जातात असं नाही बरं. काही माणसं वेगवेगळ्या उद्देशाने जातात यात्रेमध्ये. आपण निरीक्षण करा म्हणजे आपल्याला कळून येईल. तसं पंढरपूरमध्ये गर्दीचा फायदा घेऊन काही खिशे कापणारे चोर सुद्धा घुसलेले असतात. चोर सुद्धा घुसलेले असतात वारकऱ्याच्या वेशामध्ये. आणि तसं तो गर्दीत घुसला आणि घडलं असं, महाराज नेमकाच्या तास खिसा मारला. माझा मुद्दा लक्षात असू दे बरं का, मुद्द्यापासून वेगळं जाऊ नका. शास्त्राला बाजूला करून केलेल्या कर्माचा काही उपयोग होणार नाही. संतांना बाजूला करून पाकिट मारलं चोराने. काय 1000-2000 असतील ते गेले त्याचे चोरीला समजा. पण हुशार होता तो. थोड्या गर्दीतून बाजूला झाला आणि खिशामध्ये चापून पाहिलं. बापरे म्हटलं, आपलं पाकिट गेलं, चोरीला गेलं आपलं पाकिट आता. पण तो जरा हुशार होता. त्याने विचार केला, जाऊ द्या म्हटलं, पाकिट चोरीला गेलंय, पंढरपुरात गेले, जाऊ द्या म्हटलं, काय अडचण. लोकांना सांगायचंच नाही म्हटलं की माझं पाकिट चोरीला गेलंय. गावाकडे आला उसने पासने करून कसं तरी. ते वट्ट्यावर बसलेली माणसं होते. रामराम पाटील. रामराम. काय म्हटलं की दिवस झाला दिसले नाही, काय नाही, कुठे गेलते? तो म्हटलं माहित नाही. काय काय? पंढरपूरला गेलतो. हा पंढरपूरला, वा वा क्या बात आहे म्हटले. चांगलं झालं बा पंढरपूरला गेलते. तो म्हणला एवढंच नाही, मग 1 महिनाभर मौलिक ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये पायवारी केली. वा वा वा. गावातल्या लोकांना आता काय मारा त्याचं वर्णन, तोंड भरून वर्णन करायला लागले. जमलं बा, तुलाच घडलं ते, आम्हाला काय घडलं नाही घरी बसून. चांगलं झालं. तो म्हणला एवढ्यावर थांबू नका, पुढचं ऐका. काय? नुसता पंढरपूरला गेलो नाही तर पुढे काय केलं? चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायाचं दर्शन, पंढरीनाथाचं, प्रदक्षिणा काय, कीर्तन काय, वाळवंटामध्ये भजन काय, बाबा 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 बाबा. तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील. धन्य झालो म्हटलं मी तो सोहळा बघितला पहिल्यांदाच. एवढा मोठा सोहळा बघितला, काय भाग्य म्हटलं माझं. लोकांना आनंद झाला. म्हटली बरं झालं पहिल्यांदाच गेला, पण चांगलं झालं, पाहायला भेटलं ते सगळं पंढरपूरचं वातावरण. पण तो म्हटला एवढं थांबू नका, पुढचं ऐका ना. काय? तो म्हणला नुसतं पंढरपूरला गेलो नाही, पायी वारीमध्ये चाललो नाही, एवढंच नाही, चंद्रभागेचं स्नान, कीर्तन, प्रवचन, कथा, प्रदक्षिणा, पंढरीनाथाचं दर्शन, पुंडलिकरायाचं दर्शन, हे सगळं केलं. एवढ्यावर थांबलो नाही म्हटले. मग मी पंढरपुरामध्ये गेलो आणि पंढरपुरामध्ये पैसे सुद्धा दान करून आलो. झोपले काय? इतर येण नाही बरं का कोणत्या स्टावर करत नाही. प्रदीप महाराज मोबाईलला रेंजच नाही तर कोणत्या. तसं कळालं का तुम्हाला काय बोलतोय मी? हा काय बोला की मी पंढरपूरला गेलो आणि पैसे सुद्धा दान करून आलो. घडलं काय होतं बोला पटकन. अहो धड धड डोळ्यात चोरीला गेलते त्याचे पंढरपुरात पैसे. पण लोकांना काय म्हणायला? दान केले पंढरपुरामध्ये. याला प्रमाण ज्ञानोबारायची ओवी माय बाप. ज्ञानोबारा सांगतात अरे पंढरपुरामध्ये पैसे दान केले, चोरी गेल्यावर काय दान खात्यात जमा होती? काय गोड भाषा आहे ज्ञानोबाराची. तैसे शास्त्र येवीन केले नोहे जरी आकारण, तरी घडो का नागमन दान लेखी. ज्ञानोबा म्हणतात तरी घडो का नागवन दान लेखी. नागवन म्हणजे चोरी. ओ चोरी गेलेल्या पैशाचा उल्लेख दान लेखी. दान खात्यात होईल का म्हटले? यांचे पैसे पंढरपुरात चोरीला गेले पण दान खात्यात जमा झाले. अगं होईल? कदापि होऊ शकत नाही. चोरीला गेले विषय संपला, त्याचं काही पुण्य मिळणार नाही. उतू गेलेलं जे दूध आहे
त्या दुधाचा सुद्धा जीवनामध्ये काही परिणाम होणार नाही, उपयोग होणार नाही. तसंच आहे माऊली, आपल्या जीवनामध्ये सुद्धा संतांना आणि शास्त्राला सोडून केलेल्या कर्माचा सुद्धा काहीच परिणाम होणार नाही. केला सीन तो मिथ्या वा वा वा. केला सीन तो मिथ्या केला सीन तो मिथ्या केला सीन मिथ्या तुकाराने देवाला, संतांना, शास्त्राला बाजूला ठेवून केलेलं सगळं मिथ्या आहे. तुका म्हणे देवाविने केला सीन तो मिथ्या. वा, क्या बात आहे. सगळं निर्फळ आहे, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा मनुष्य जन्म मिळाला आहे, विनाकारण का आम्ही आपलं जीवन व्यर्थ गमावतोय. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, कर्म करावंच लागणार आहे, चुकणार नाही तुमच्या आमच्या जीवनात. मग करायचंय ना, मी सांगतो तसं करा. ऐसे का अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुम्हाला करावं लागणार आहे ना, मग काहीतरी करून अधोगतीला जाण्यापेक्षा मी सांगतो तुम्हाला, ऐसे का हो न करा काही, असं जीवनामध्ये काहीतरी करा, की त्या केलेल्या कर्माने आपल्याला चांगलं फळ भेटेल. तुकोबारायने या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला रीत समजून सांगितली, कर्म करण्याची पद्धत समजून सांगितली. कर्मापासून बाजूला केलं नाही, भाऊ बाजूला केलं नाही, एक मार्ग दाखवून दिला, असं असं तुम्ही करा, त्याने तुमचा फायदा होईल. जसं की महाभारतामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला युद्धापासून वेगळं होऊ दिलं नव्हतं, फक्त एक रीत समजून सांगितली, बुवा असं असं तू युद्ध कर, त्याचा तुला दोष लागणार नाही, पाप लागणार नाही. आपल्याला सगळ्यांना इतिहास माहित आहे, ज्या वेळेला दोन्ही सैन्याच्या मध्ये अर्जुनाचा रथ नेऊन भगवान परमात्म्याने उभा केला आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुला युद्ध करायचंय, हे रणांगण गाजवायचंय, लढायचंय तुला,
पण ज्यांच्या बरोबर तुला युद्ध करायचे त्या समोरच्या योद्ध्यांना जरा बघून घे. अर्जुन उठला आणि त्या रथातून समोर जे मारण्याकरता अर्थात युद्ध करण्याकरता आपल्या बरोबर आलेले आहेत त्या सगळ्यांना निहाळू लागला, पाहू लागला अर्जुन. पण ज्या वेळेला ती समोरची माणसं पाहिली घाबरला अर्जुन एकदम. हात थरथर कापायला लागले, घाम आला अंगाला, दरदर दरदर दर आणि एकदम हातातला धनुष्यबाण खाली पडला आणि अर्जुन रथामध्ये गुडघे टेकून खाली बसला. घाबरलेल्या अवस्थेमधल्या अर्जुनाला भगवंताने पाहिलं, विचारलं, हे अर्जुना, अरे आतापर्यंत असं कधी घडलं नाही, तुझ्या हातातलं शस्त्र पडलं नाही, आज काय झालं नेमकं? घाम आलाय तुझ्या अंगाला, हात लटलट कापू लागलेले आहेत, अरे घाबरलास तू, नेमकं काय झालं? त्यावेळेला अर्जुन बोलला, देवा, ए देवा, कुठं आणलंस तू मला? भगवंताने सांगितलं, अरे जी माणसं तुम्हा पांडवांना क्षणाक्षणाला मारण्याचा प्रयत्न करताय, पांडव या जगातले कधी संपू असं ज्यांना वाटतंय ना, ती सगळी समोरची माणसं आहेत. ती तुला मारण्याकरता आले, ती तर तुला संपवण्याकरता आलेत अर्जुना, आणि त्यांच्या समोर मी तुला घेऊन आलो. अर्जुन म्हटला, देवा, अरे ज्यांच्या बरोबर तू मला इथं युद्ध करण्याकरता घेऊन आलास ती तर सगळे माझेच आहेत ना, माझेच आहेत. कारण समोर कोण होतं? आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पुत्रान सखीउस्ततान स्वसुरान सुहृदस्य वशेनयोरुभयोरपी. अरे ज्या गुरुने मला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला, लहानाचं मोठं केलंय, माझे द्रोणाचार्य, कृपाचार्य, विश्वाचार्य गुरु आहेत रे देवा समोरच्या युद्धांमध्ये. एवढंच नाही देवा, माझे चुलत भाऊ आहे, एका रक्तातली आहेत आम्ही, ती सगळी माझी समोरची माणसं. अरे एवढंच नाही, मातुलान, माझा मामा आहे सका त्या समोरच्या युद्धांमध्ये, स्वसुरान, सासरा सुद्धा आहे रे देवा. मग ही सगळी माझीच माणसं आहेत आणि माझ्या लोकांना तू मारण्याकरता मला इथं घेऊन आलास? कदापि शक्य नाही, मला हे युद्ध मान्य नाही. का? कारण आपल्या लोकांना मारायचं आहे आणि आपल्या लोकांना मारून आपण मात्र स्वराज्याचा आनंद घ्यायचा. हा कुठला न्याय झाला देवा? हा कुठला धर्म झाला? या जगामधला एकही माणूस आपल्या लोकांना, आपल्या समाजाला त्रास देऊन सुखी होऊ शकत नाही, कोणी बी असू द्या. अर्जुनाची व्यापकता बघा. अर्जुन म्हणतो, देवा, मला हे युद्ध मान्य नाही, माझ्या लोकांना मारून मी युद्ध करू शकत नाही. पाहिजे तर एखाद्या वेळेला मी आयुष्यभर भीक मागून खाण्याची वेळ आली माझ्यावरती तरी चालेल, पण हे यांना मारण्याचं पाप मी माझ्या डोक्यावरती कधी घेऊ शकत नाही. मला नाही करायचं युद्ध देवा, मेलो तरी चालेल, पण मी इथं युद्ध करणार नाही. याचे पुढचे शब्द अर्जुनाचे फार गोड आहेत. अर्जुन म्हणतो, देवा, माहितीये का तुला, मी जर असं अन्यायाने अधर्माने रणांगणामध्ये युद्ध केलं, माझ्याच लोकांना मी मारलं, त्याचा परिणाम मला नाही होणार बा. पण ज्या पांडव वंशामध्ये मी पुत्र म्हणून जन्माला आलोय देवा, त्या पांडव वंशामध्ये माझा जर असा थोडा चुकीचा पाऊल पडला, थोडं जर माझ्या हातून पाप घडलं, तर त्याचा परिणाम माझं पूर्व पुण्य करून स्वर्गाला गेले जे पूर्वज आहेत ना पांडव कुळातले, ते माझ्या एकट्यामुळं नरकाला येऊन पडतील. मला नाही करायची. काय गोड शब्द आहेत अर्जुनाचे. अर्जुन म्हणतो, संकरा नरका यैव कुलग्नानां कुलच्छेत्र पतन्ति पितरा येषां लुप्त पिंडोदक क्रियाः. वर्णसंकर होईल. अरे कितीतरी स्त्रिया विधवा होतील, लहान लेकरं अनाथ होतील बापा वाचून. युद्धामध्ये काय सामान्य माणसं मरणार होते का? कितीतरी लोक या युद्धामध्ये मरतील देवा, आणि त्या सगळ्या लोकांना मारल्याचं पाप माझ्या माती घेऊ. आणि यदा कदाचित मी जर असं अन्यायाने वागलो तर त्याचा परिणाम पतंती पितरो होईशा, पूर्व पुण्य करून माझे पूर्व स्वर्गाला गेले, आणि मी जर असं वाईट वागलो तर ते नरकाला येऊन पडतील. म्हणून मला असं युद्ध करायचं नाही. काय व्यापक कल्पना असेल माय बाप. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो, बाबा, एक तरी अर्जुनासारखा आपल्या वंशामध्ये पुत्र असावा की तो आपल्या पूर्वजांचा, वाडवडिलांचा विचार करेल. एक तरी. कारण आपल्या एकाच्या चुकीमुळं आपल्या वंशाला डाग लागता कामा नये, असं प्रत्येक अर्जुनासारखं पुत्राचं जीवन असलं पाहिजे. म्हणून शास्त्राने पुत्र या शब्दाची व्याख्याच फार गोड केली. पुमान त्रायते ती पुत्र, जो आपल्या वाडवडिलांना, पूर्वजांना चांगली गती देण्याचा प्रयत्न करतो तो पुत्र असतो. जर यदा कदाचित माझ्या हातून दुराचार, अन्याय घडला तर माझे वंशज नरकाला जाऊन पडतील. म्हणून मला युद्ध करायचं नाही.
म्हणून आमच्या कबीरदास महाराजांना तर एवढी दया आली हो. कबीरदास महाराजांनी जगातल्या जेवढ्या काही स्त्री आहेत विनंती केली, माय बाळाला जन्म देणारी तू आहेस. 9 महिने 9 दिवस दगडासारखा गर्भामध्ये त्या बाळाचं ओघ तू वागवतेस, प्रसूतीच्या वेदना तू सहन करतेस. तुला विनंती आहे माझी हात जोडून, जगामध्ये बाळाला जन्म देणार आहेस ना तू, विनंती माझी. कसे बाळ जन्माला घालतो? कबीरदास महाराजांची वाक्य भाषा आहे, जननी जने तो भक्त जने या दाताया शूर. हे माय, तुला बाळाला जन्म द्यायचा, एक तर असा ज्ञानोबा तुकोबारायासारखा, हनुमंतरायासारखा एखादा तरी हरिभक्त वैष्णव जन्माला घाल. आई, नाही वैष्णव हरिभक्त मुलगा तुला जन्माला घालता आला तरी चालेल, कमीत कमी कर्णासारखा, धर्मासारखा, हरिश्चंद्रासारखा एखादा तरी सत्कर्म दान धर्म करणारा मुलगा जन्माला घाल. माय, तुला जर नाही मुलगा चांगला जन्माला घालता आला, कमीत कमी एखादा तरी मुलगा तुझ्या वंशामध्ये असा जन्माला घाल की माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखा आणि धर्मवीर संभाजी राजांसारखा आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या धर्मासाठी प्राण देण्याची वेळ आली तरी चालेल, पण आपला धर्म सोडणार नाही असा एखादा तरी धर्मवीर पुरुष तुझ्या पोटी जन्माला घाल. माय, जर तुला अशी चांगली संतती नाही जन्माला घालता आली ना, काहीच अडचण नाही. म्हटले नको घालू, जगाला काही परिणाम होणार नाही. तुझं नाही चांगली लेकरं जन्माला घातली काही परिणाम होणार नाही, पण विनंती आहे तुझ्या पोटी कमीत कमी वाईट संतती तरी जन्माला येऊ देऊ नका. का? कारण तुझ्या पोटी एक वाईट संतती जन्माला आली तर तुझ्या 42 कुळाचा नाश करायला कारणीभूत ती ठरणार आहे, नाश करायला ठरणार आहे. म्हणून विनंती, तशी संतती तुझ्या पोटी जन्माला येऊ देऊ नको. का? कारण आपल्या वंशातला एक जरी पुत्र दुराचारी जन्माला आला तर आईच्या 21 आणि बापाच्या 42 कुळाला नरकाला पाठवायला कारणीभूत तो एक मुलगा ठरतो. त्याचा पुढे फाका भवन, त्याचा पुढे फाका भवन, त्याचा पुढे फाका भवन, त्याचा पुढे फाका भवन. जय मुली नाही एकही वैष्णव, त्याचा पुढे फाका भवन, त्याचा पुढे फाका भवन. जय मुली नाही एकही वैष्णव, त्याचा पुढे फाका भवन, त्याचा पुढे फाका भवन. जय कुळी नाही एकही वैष्णव आणि त्याचा बुडे तापा भवन नदी. एक तरी चांगला सत्कर्म करणारा मुलगा असावा. पौराणिक जाऊ द्या, पण ऐतिहासिक उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या पोटी जन्माला आलेली संतती जर वाईट असेल तर त्याचा परिणाम किती भोगावा लागतो. राणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो, फार गोड मजेशीर प्रसंग. पती निधनाच्या नंतर स्वराज्य चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती पडली. राज्य चालू लागले. वंशाला एकुलता एक वारसदार कुलदीपक मुलगा होता. परिणाम, राज्य चालवण्याच्या घाई गडबडीमध्ये त्या लेकराकडे पाहायला वेळच भेटला नाही. राणी साहेबांना वेळ भेटला नाही. आणि आईची जी जबाबदारी आहे बालपणामध्ये आपल्या लहान लहान लेकरांना संस्कार देणं, ही सर्वात मोठी जबाबदारी आहे मौल्यांची, महिला मंडळीची. आणि मग ते नाही करणं झालं राणी साहेबांना. परिणाम असा झाला, थोडस लेकरू आवाक्याच्या बाहेर गेलं. मग राज्यातल्या सामान्य गोर गरीबाला ते त्रास देऊ लागलं. राणीचं लेकरू चोऱ्या करू लागलं, मारामाऱ्या. आणि मग रोज सामान्य लोक यायचे दरबारामध्ये ते गारानं मांडायचे मुलाचं. ओ राणी साहेब, तुमच्या लेकराला जरा शिकवा, जरा सांगा, जरा समजू. थोडस चुकीचं वागू लागलेलं आहे, पण वेळ नसायचा, स्वारीवरती जावं लागायचं. परिणाम असा झाला की ते मुलगा मात्र आता फार फार वाईट वागू लागलं, सामान्य जनतेला त्रास देऊ लागलं. एक दिवसचा प्रसंग आहे, सभा भरलेली होती. मायबाप उंच सिंहासनावरती राणी अहिल्याबाई होळकर बसलेल्या होत्या. सगळा दरबार गच्च भरलेला होता. काहीतरी महत्वाच्या विषयाची चर्चा चालू होती. तेवढ्यामध्ये राज्यातली सामान्य लोक गाराने सांगू लागली राणी साहेबाला लेकराची, ओ राणी साहेब शिकवा जरा तुमच्या लेकराला, समजून सांगा. रोज घराने ऐकून 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 राणी साहेबांना वाईट वाटलं. रे, ज्या बाळाला 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटामध्ये वागवलंय,
प्रसूतीच्या वेदना सहन करून जन्माला घातलंय, ती माझ्या पोटी जन्माला लेकरू समाजाला त्रास देतो. राहवलं नाही. तळपायाची आग मस्तकाला गेली आणि राणी साहेब कडाडल्या, जा आपल्या राज्यातला जेवढा ताकदवर हाती तो माझ्या समोर आणून इथं बांधून टाका. असं म्हटल्याच्या नंतर सैनिक धावत पळत गेले आणि तो ताकदवर हाती त्या सभेमध्ये आणून बांधून ठेवला. राणी सांगितलं तर त्याच्या समोर एक खांब लावा. खांब रोवण्यात आला. सांगितलं आता जा, माझा मुलगा जिथं असेल त्याला तिथून पकडून आणा माझ्या समोर. धावत पळत सैनिक गेले, त्या एकुलत्या एक लेकराला पकडून आणलं राणीच्या समोर. ते लेकरू पाहिलं, महाराज आनंद झाला नाही. तळपयाची आग मस्तकाला गेली. माझ्या पोटी जन्माला आलेली लेकरू दुष्ट आहे, नालायक, माझ्या समोर हटून त्याला त्या समोरच्या खांबाला नेऊन बांधा. ज्या वेळेला ही सूचना ऐकल्याबरोबर आता सगळा समाज स्तब्ध झाला. बापरे, काय करतायत राणी साहेब? आपल्या लेकराला हत्तीच्या पायाखाली घाली मारणार आहे. सगळ्यांना कळून चुकलं होतं. आता हत्ती आणलाय, खांब रोवलाय म्हणजे हत्तीच्या पायाखाली मारणार होत्या राणी साहेब. आता मात्र सगळा समाज घाबरला आणि सगळे घाबरून आता विनवणी करू लागले, हो राणी साहेब चुकलं बरं का आमचं. तुम्हाला सांगायला नको होतं हे गाणं, सांगण्यात आलं, पण तुम्ही अशी एवढी शिक्षा देताल, तुमच्या लेकराला माहिती नव्हतं, सोडून देताल. त्याला नका तशी शिक्षा देऊ. एकुलता एक आहे, तुमच्या कुळाचा वारसदार आहे, वंशाचा रक्षक आहे, कुलदीपक आहे, त्याला अशी मरणाची शिक्षा तुम्ही देऊ नका. पण राणी साहेब अहिल्याबाईंनी कोणाचंही ऐकलं नाही आणि सांगितलं, अरे बघता काय, हत्तीचा दोर मोकळा करून द्या. हत्तीचा दोर मोकळा करून द्या म्हटल्याबरोबर त्या हत्तीचे दोर कापण्यात आले आणि तो भरधाव वेगाने रागावलेला पिसळलेला हत्ती एकदम पळत सुटला आणि समोरच्या खांबा सगळं त्या लेकराला खाली पाडलं आणि खाली पाडलं आणि त्या सगळ्या समाजाच्या समोर त्या दरबारामध्ये त्या हत्तीने त्या मुलाला 2 पायाने चिरडून 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 मारून टाकलं. मेला सगळ्याच्या डोळ्याच्या समोर तो एकुलता एक मुलगा राणी साहेबांचा. सगळा समाज हळहळ करू लागला, अरे रे रे, काय किती मोठी चुकीची घटना झाली. सगळा समाज ते दृश्य डोळ्याने बघत होता. तो हत्ती रागावलेला चिरलेला हत्ती आणि पुन्हा पुन्हा त्या लेकराला तुडू लागला पायाने. सगळं दृश्य समाज पाहता, याच्यात नवल नाही हो माऊली. ज्या माईने 9 महिने 9 दिवस बाळाला पोटामध्ये वागवलेलं होतं, ज्या माईने तळहाताच्या फोडासारखं त्या लेकराला जपलेलं होतं, ती माय स्वतःच्या डोळ्याने, ते भरल्या डोळ्याने दृश्य बघत होती. कोणती माय जगातली मला सांगा ना. अरे पुत्र किती नालायक असू द्या, पण तसल्या नालायक पुत्रावरती सुद्धा जीवापाड प्रेम करते ती माय असते ना. पण या जगाच्या इतिहासामध्ये ती एकमेव आई आपल्याला सापडते. अरे माझ्या पोटी जर असा दुराचारी मुलगा जन्माला आला असेल की जो माझ्या वंशाला कलंक लावेल, असा मुलगा नसलेला बरा. माझा वंश इथं संपला तरी चालेल, मला त्याची गरज नाही. स्वतःच्या भरल्या डोळ्याने आपल्या एकुलते एक मुलाला मारून टाकलं. तया हाल करिता दोष नाही. सांगून जर ऐकत नसेल ना, आणि तसं हाल करून मारलं तर त्याचा दोष लागत नाही. मग तया हाल करिता दोष नाही. असा जर दुष्ट दुराचारी मुलगा वागत असेल तर त्याचा परिणाम आपल्या कुळाला भोगावा लागेल. अर्जुनाची भाषा देवा, माझ्यामुळं माझ्या पांडव कुळाला थोडा सुद्धा डाग लागता का म्हणे. मला युद्ध करायचं नाही, संपला माझा विषय. मला सांगायचंय का,
त्याग केला स्पष्ट अर्जुनाने युद्धाचा. मला नाही करायचं युद्ध, काही झालं तरी चालेल, चाललो मी रणांगण सोडून. पण ज्या वेळेला अर्जुनाची भूमिका होती ना, मला युद्ध करायचं नाही, त्यावेळेला देवाने अर्जुनाला एकदम युद्धापासून वेगळं होऊ दिलं नाही. बरं का, नीट ऐका, महाभारत आपण बघितलं, एकदम बाजूला होऊ दिलं नाही. देव म्हटले नाही, बरं जाऊ दे, बरं तुझ्यात काय ताकद दिसत नाही, एवढं रणांगण तू कधी गाजवणार आणि कधी तुझ्याच्याने एवढं मोठं युद्ध होणार, जा आपलं घरी, थंडीचा माऊल आहे, मस्त झोपेचा, असं देव म्हणले नाही बाबा, नाही म्हणले देव. अरे युद्ध का करणार नाही अगोदर कारण समजून घेतली, मग देवाने बोलायला सुरुवात केली, अर्जुना आता युद्ध का करायचं मी तुला समजून सांगतो, आणि कसं करायचं युद्ध ते मी तुला समजून सांगतो. असं युद्ध कर, त्याचा दोष आणि त्याचं पापही लागणार नाही. मी सांगितल्याप्रमाणे जर तू इतर रणांगण गाजवलंस तर त्याचं काही तुला लागणार नाही. आणि मग अर्जुनाच्या समोर देवाने गीतेचे 18 अध्याय सांगितले आणि अंतःकरणातला जो भ्रम होता आपल्याविषयीचा तो त्या 18 अध्यायाने दूर केला. आणि मग पुढचं महाभारत गाजलं रणांगण अर्जुनाने सगळं. मला सांगायचंय काय, युद्धापासून देवाने अर्जुनाला वेगळं होऊ दिलं नाही, फक्त एक रीत समजून सांगितली, असं असं कर, काही होणार नाही तुला. तसं माऊली आजच्या अभंगामधून तुम्हाला आम्हाला सुद्धा कर्म करू शकत नाहीत असं म्हटलं नाही, तुम्ही करण्याच्या लायकीचे नाहीत असं आपल्याला म्हटले नाही. तो बरं तुम्ही करता हो, पण जरा थोडस चुकीचं करता. म्हणून मी तुम्हाला सांगतो काय करा, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा. ऐसे का हो असं करा, ऐशे का हो न करा काही. अरे असं जीवनामध्ये कर्म करणं गरजेचं आहे की जे कर्म इतिहासामध्ये थोरा मोठ्यांनी तुम्हाला आम्हाला करून दाखवलं, संप्रदायामध्ये साधू संतांनी तुम्हाला आम्हाला ते दाखवलं जीवन जगून. असं करा, त्याचं तुम्हाला पुण्य लागेल, त्याचा दोष लागणार नाही. नाहीतर काय वय होतं ज्ञानोबरायाचं, 22 वर्षाचं वय, पण त्या 22 वर्षाच्या वयातल्या ज्ञानोबरायाने जीवन जगण्याचा आदर्श मार्ग तुम्हाला आम्हाला सांगावा. काय विशेष गोष्ट आहे ज्ञानोबराच्या जीवनातली. आपल्याला माहिती असेल, वयाच्या 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबरायांनी समाधी घेतली, पण या जगाच्या समोर असा इतिहास करून दाखवला, इतिहास करून दाखवला. आपल्याला चरित्र सगळ्यांना माहिती आहे. ज्या वेळेला कार्तिक वद्य त्रयोदशीला माऊली ज्ञानोबरायला समाधी देण्याचं ठरवलं भगवंताने, आणि सगळा समाज आळंदीच्या दिशेने निघाला, आणि अष्टमी पासून तर चतुर्दशी पर्यंत ज्ञानोबरायच्या कार्तिकी सोहळ्याचा तो उत्सव प्रारंभ झाला. आपण आताच कार्तिक यात्रा करून आलो, आणि ज्ञानोबरायचा तो समाधीचा उत्सव प्रारंभ झाला. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशीचा जागर झाला. द्वादशीची पारणं भगवंताने सगळ्या संत समुदायासमोर सुवर्ण पिंपळाच्या पारावरती सोडली, आणि तो दिवस उजाडला. कोणता? त्रयोदशीचा, कार्तिक वद्य त्रयोदशीचा, की ज्या दिवशी आज माऊली समाधिस्थ होणार होते. ऐका ना माऊली. आणि त्या दिवशी परमात्म्याने ज्ञानोबरायला सजवलं, स्नान घातलं, इंद्रायणीचं वस्त्र घातले, स्वतःच्या हाताने परमात्म्याने ज्ञानोबरायला घास भरवले, आणि तो क्षण येऊन टेपला की ज्ञानोबरायला समाधी स्थळाकडे परमात्मा घेऊन निघाला.
ज्या वेळेला ज्ञानोबारायला निघाले घेऊन त्यावेळेला सगळा समाज ज्ञानोबारासाठी रडत होता. दृश्य आपण डोळ्यासमोर आठवा. बांधाला तळाचा फुटला से पाट, बांधला तळाचा फुटला से पाट, ओघ बारा वाट मुरडता ती, ओघ बारा वाटा मुरडता ती. सगळा समाज रडू लागला. नामदेवरायाच्या अवस्थेचं वर्णन करणं शक्य नाही. समाधी प्रकरण बघा तुम्ही. ज्ञानोबारायासाठी नामदेव महाराज दगडावरती डोकं आपटून रडू लागले, देवाला विनवणी करू लागले, ए पंढरीनाथा पांडुरंगा, काय चुकलंय आमचं की एवढ्या लहान वयामध्ये मौलीला आमच्यापासून वेगळं करायला असतं. नको ना देवा. रक्त बंबाळ केलं डोकं ज्ञानोबारासाठी नामदेव राहिले. ज्या वेळेला सोपन काकांनी ज्ञानोबारायला पाहिलं समाधी स्थळाकडे जाताना काय अवस्था झाली सोपन काकाची. हंबरडा फोडला आणि ज्ञानोबारासाठी रडायला लागली. माऊली ज्ञान राजा, माऊली हो माऊली. सोपन काकांनी मिठी मारली, रडायला लागली. सोपानाला समजून सांगितलं, सोपाना असं करू नको, संपलंय माझं आता, मला जाऊ दे. सोपानाला समजून सांगितलं हो, पण त्या चिमुकल्या मुक्ताबाईला कोण समजून सांगेल. 5 वर्षाचं वय त्या मुक्तीचं. आणि मुक्ताबाई केविलवाण्या नजरेने माऊली ज्ञानोबारायकडे पाहू लागली, धावत पळत आली, कमरेला मिठी मारली. दादा, ए ज्ञानदा, खरंच आम्हाला सोडून चाललास तू समाधी घेण्याकरता. डोक्यावरून हात फिरवला माऊली, मुक्ते चाललो मी समाधी घेण्याकरता. दादा जाऊ नका तुम्ही समाधी घेण्याकरता. हो माऊली ज्ञान राजा, हो ज्ञान राजा, माऊली ज्ञान राजा. दादा नका ना जाऊ, माझी विनंती आहे चिमुकल्या मुक्तीची, तुम्हाला जाऊ नका दादा समाधी घेण्याकरता. दादा माहितीये का तुम्हाला, झोपलेल्या अवस्थेमध्ये मायबाप आपल्याला सोडून निघून गेले दादा, पण आयुष्यभर त्या मायबापाची आठवण तुम्ही आम्हाला कधी येऊ दिली नाही. आमचे मायबाप झाला दादा तुम्ही, आता आमच्या पाठीवरून मायेचा हात कोण फिरवेल. दादा जाऊ नका. मुक्ताबाईची समजूत घातली, पण सगळ्या समाजाची कोण समजूत घालेल मायबाप. सगळा समाज ज्ञानोबारायाच्या पायावरती डोकं आपटून रडू लागला, माऊली चुकलंय आमचं. इंद्रायणी वाटेल म्हणून तुम्हाला स्नान करू दिलं नाही माऊली, भिक्षा मागू दिली नाही, जोडीमध्ये चिखल दगड माती टाकला आम्ही माऊली. संन्यासाची मुलं म्हणून आयुष्यभर हिणवलंय आम्ही, तुम्हाला त्रास दिलाय माऊली. चुकलोय आम्ही, फार चुकलोय माऊली. जाऊ नका समाधी घेण्याकरता. पण ऐकलं नाही बाप. सगळ्यांना निरोप दिला, सांगितलं सुखी राहा, आनंदी राहा. मी निघालो समाधी करता. आणि स्वतः भगवंताने ज्ञानोबारायाला, निवृत्तीनाथ दादाने सिद्धेश्वराच्या समोरचा नंदी त्याच्या शिळा उचलली आणि ज्ञानोबारायाला समाधी स्थळाकडे घेऊन गेले. आणि सज्जनाहून ज्ञानोबारायाला त्या आसनावरती बसवलं. चित्र डोळ्यासमोर आठवा, आजही ती मूर्ती आपल्या डोळ्यासमोर दिसते. ज्ञानेश्वरी समोर ठेवली माऊलीच्या. पंढरीनाथाने मस्तकावरती हात ठेवला. स्पर्श झाल्याबरोबर ज्ञानोबारायाने भीम मुद्रा म्हणली आणि माझे विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखंड समाधिस्थ झाले. नामा म्हणे आता लोपाला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की. झाले माझी माऊली समाधी. 728 वर्ष झालं माझ्या माऊलीला जाऊन.
22 वर्ष जगले पण अशी कीर्ती केली, उभारिला ध्वज तीही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. आणि म्हणून ज्या मौलीने तुकोबरायाने साधू संतांनी आपल्याला आदर्श घालून दिला, त्यांच्याप्रमाणे जर जगलो, वाचू, जीवन मार्गक्रमण केलं तर नक्कीच मायबाप त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की असं करा ऐशे का ओ न करा काही, पुढे नाही नास जा. अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आलेलो. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊ. माझे 5 मिनिट शिल्लक आहे. त्या 5 मिनिटांमध्ये राहिलेल्या चरणाचा भाव आपली शेवटची चाल होईल आणि बरोबर वेळेच्या आत, कारण बरोबर वेळेला सुरू झालंय, संपवण्याची जबाबदारी माझी. म्हणून एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊ आणि 2 मिनिटांमध्ये शिवीला पूर्ण विराम देऊ. सगळेजण बोला विठोबा रखुमाई, जात वंदोनी. काय करायचं आपल्या जीवनामध्ये कर्म, तर परमात्म्याला अंतःकरणपूर्वक शरण जाणं हे आपल्या जीवनातलं शुद्ध कर्म आहे. तुकोबाराय देवाची भक्ती साधना अनन्य भावाने शरण जाऊन करणं हे आपल्या जीवनातलं शुद्ध कर्म असेल. तुम्ही सांगितलंय का? याच्या अगोदर कोण बोललंय? तुकोबाराय म्हटले बाबा मी नाही सांगत माझ्या मनाने, श्रुतीचे का नेगा फळ सार मूळ जाणोनी. वेदाने शास्त्राने श्रुतीने तुम्हाला आम्हाला तो मार्ग दाखवून दिलाय, त्या मार्गाने आपण जाणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात आपल्या कलियुगामध्ये तुमच्या आमच्या कल्याणासाठी उद्धारासाठी मला तरी वाटतंय मार्ग बक्कळ आहेत, भरपूर आहेत, पण या मार्गासारखा मार्ग अर्थात या वाटासारखी वाट दुसरी मला पाहायला भेटत नाही. तुका म्हणे पुढे
गोड सगळ्यांनी धन्यवाद तुकोबारा